बांबूचं इथं प्रदर्शनी आहे. पुण्यासारख्या ठिकाणी यांनी या शिक्षण संस्थेमध्ये प्रदर्शनी लावलेली आहे. याच्यामधून तुम्हाला एक बघायला मिळेल की आता ही जी प्रदर्शनी आहे, या प्रदर्शनीचा पण जगभरातल्या सगळ्या असल्या कलाकारांच्या सोबत जर आपण तुलना केली तर चायना आपल्यापेक्षा पुढे आहे. परंतु आपले लोक धडपड करू लागलेले आहेत. आणि ही धडपड कशासाठी चालू आहे, तर मानवजात जर वाचवायची असेल तर तुम्हाला प्लॅस्टिक बंद करावं लागणार आहे. आणि मग बांबू हे प्लॅस्टिकला पर्याय देऊ शकतं. किंवा आपण इथं जेवढे काही लाकडी सामान बघितले आपण, ते बांबू पासून आहे. आतापर्यंत लाकडी सामान म्हणजे झाड तोडावं लागायचं, आणि एक झाड तोडलं तर पुन्हा ते 25-30 वर्ष काही मोठं होऊ शकत नाही. परंतु बांबूमध्ये आणि झाडामध्ये नेमकं फरक काय? झाड तोडलं तर मरतंय आणि बांबू न तोडलं तर मरतंय. मग तुमची लाकडाची गरज पण पूर्ण व्हायला पाहिजे आणि ग्रीन आच्छादन जे आहे आपलं, ते सुद्धा अबाधित राहायला पाहिजे. या दोन्ही गोष्टीसाठी बांबूची आवश्यकता आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझा आता चष्मा आहे, माझा चष्मा बांबूचा आहे. हे माझं घड्याळ आहे, हे पण बांबूच आहे. काय तर मग आता समजा ह्या सगळ्या गोष्टी जर बांबूपासून जर तयार होणार असतील तर तुम्ही इथं जर तुम्ही फिरून बघितला तर टी शर्ट, सॉक्स, टावेल म्हणजे कपडे सुद्धा बांबूचे आहेत आणि वस्तू सुद्धा बांबूचे आहेत. हे जर आपण बघितलं तर हे नवीन चमत्कार आहे. का तर आपल्या सगळ्यात इथं ज्याला ज्याला 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय असे ज्यांना आहेत, ते आपल्या सगळ्याचं आता अस्तित्व आता समारोपाच्या दिशेने सुरू झालेलं आहे. 450 ppm कार्बन जर झालं तर पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशी आकृती दिसेनाशी होणार आहे. ही आकृती जर समजा आता दिसावी अशी जर तुम्हाला सगळ्याला वाटत असेल तर आता ह्याच्या 2 गोष्टी व्हाव्या लागणार आहेत. एक गोष्ट म्हणजे फॉसल फ्युएल बंद करावं लागणार आहे आणि बायोफ्युएल सुरू करावं लागणार आहे, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे ग्रीनरी वाढवावं लागणार आहे. या दोन्ही गोष्टी बांबू मधून होऊ शकतात. बांबू म्हणजे झाड मोठं व्हायला 25-30 वर्ष लागतात, परंतु बांबू मोठं व्हायला फक्त 3 वर्ष लागतात. आपण आता 78,000 कोटी रुपयाचं लाकूड आयात करतो देशामध्ये. आपण कृषीप्रधान देश आहे आपलं, आणि 78,000 कोटीचं आपण लाकूड आयात करतो. आता जर समजा आपल्याला लाकडाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचं जर ठरवलं तर कमीत कमी 30-40 वर्ष लागतील. का तर आत्ता लावलेलं झाड लाकडाच्या मध्ये रूपांतर होण्यासाठी कमीत कमी 25-30 वर्ष लागणार आहेत. मग 30 वर्षामध्ये आपण राहूत का नाही माहिती नाही. परंतु बांबू जर लावला तर 3 वर्षानंतर 30 वर्षाच्या झाडाचं लाकूड जे काम करणार आहे तेच लाकूड आता 3 वर्षाचं बांबूपासून तयार होणारा लाकूड करू शकते. म्हणजे 3 वर्षानंतर लावलेल्या बांबूपासून जर लाकूड आपण तयार केलं तर टीकवूड पेक्षा ह्याची डेन्सिटी डबल होऊ शकते. अशा पद्धतीचा आता हे सगळं चमत्कार सुरू आहे. आता इंग्लंड बांबूमध्ये मोठे चमत्कार आलेले आहेत. आणि म्हणून हा जो प्रयोग आहे, ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात मानवजात वाचवण्यासाठी मला तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती करायची आहे की तुम्ही इथं जे काही चालू आहे ते तुम्ही जरा शांतीनं बघून घेणं गरजेचं आहे. हे सुरुवात आहे खऱ्या अर्थानं. तुम्हाला इथं 2-4 वर्षामध्ये तुम्ही इथं बघचाल की इथं एक वेगळा चमत्कार दिसेल. आणि आज या शिक्षण संस्थेमध्ये इथले जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते या संस्थेचं मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. का तर आमचे मित्र इथं ॲडव्होकेट अशोक पलांडे आहेत, त्यांची सगळी टीम आहे इथं. आणि या सगळ्या मंडळींनी या संस्थेतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या डोळ्यासमोर ह्या गोष्टी घालत आहेत. का ते इथले सगळे विद्यार्थी या संदर्भातले शिक्षण घेऊन इथले शास्त्रज्ञ व्हावेत, उद्योगपती व्हावेत, ही भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता एक गोष्ट जगाच्या समोर जी तयार झालेली आहे की सस्टेनेबिलिटी ही आता सगळ्या क्षेत्रामध्ये यावं लागणार आहे, त्याशिवाय आपण वाचू शकत नाही. आणि मग ती सस्टेनेबिलिटी येण्यासाठी बांबू हा सगळ्यात मोठी अवजार ठरणार आहे, वस्तू ठरणार आहे, माध्यम ठरणार आहे. आणि म्हणून मी तर बांबूचा समर्थक आहे. आणि आपण बघितलं असेल काल महाराष्ट्र शासनाचं बजेट झालं, या बजेटमध्ये पहिल्यांदा 4,300 कोटी रुपये बांबूच्या लागवडीसाठी आणि इंडस्ट्रीसाठी बजेटमध्ये द्यायचं राज्य सरकारने कबूल केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, राज्य सरकारने आता
बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी आणलेली आहे आणि 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट व्हावं असं सरकार विचार करू लागलेलं आहे. आणि त्याचबरोबर बांबू लागवड करणारे जे शेतकरी आहेत का, तर इंडस्ट्रीचं झालं, परंतु शेतकऱ्याचं काय, आता सरकार बांबू आतापर्यंत फॉरेस्टमध्ये होतं, आता बांबू कृषीमध्ये घ्यायचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे. याचबरोबर 1 हेक्टर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. आणि मग काही शेतकरी जर 2 हेक्टरच्या वरचे असतील तर त्यांना काय करायचं, तर 10 हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला सुद्धा अनुदान द्यायचं ठरलेलं आहे. आणि आता जे एशियाई बँकेच्या वतीनं 4,300 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे येणार आहेत, देशामध्ये फक्त एकच राज्य महाराष्ट्र ज्याला एशियन बँकेने बांबूमध्ये पैसे दिलेले आहेत, भारतामध्ये एकच राज्य जिथं 7 लाख रुपये एका हेक्टरला शेतकऱ्याला अनुदान द्यायचं ठरलेलं आहे. आणि मग आता एशियाई बँकेकडून जे पैसे येणार आहेत त्या पैशामध्ये आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणाऱ्याला सुद्धा द्यायचं आहे. आणि आज मी काही बोलणार नाही का, तर 2-3 दिवसात म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये कॅबिनेटमध्ये अजून बरेच निर्णय होणार आहेत. कॅबिनेटचे निर्णय कॅबिनेटच्या बाहेर तुमच्या समोर बोलणं हे योग्य होणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की आता बांबू हे तुमच्या माझ्यासाठी सगळ्यासाठी सस्टेनेबल मटेरियल म्हणून पुढे येणार आहे. फ्युएलमध्ये पण, कपड्यामध्ये पण, लाकडाच्या रूपामध्ये पण, खायच्या रूपामध्ये पण, सगळ्या गोष्टीमध्ये बांबू हे महत्वाचं आहे. बांबू खाण्यासाठी हो, कालच्या बजेटवर तुम्ही समाधानी आहात का? हा, कालच्या बजेटमध्ये तुम्ही समाधानी आहात का? जरा एक तर दोन्ही पैकी कोणाचं उत्तर देऊ पहिलं सांगा. बांबू खायचं, हा, मग पहिलं खायचं सुरू करू आपण. बांबू पासून लोणचं तयार करता येते, बांबू पासून मुरब्बा तयार करता येते, बांबू पासून तांदूळ तयार करता येते, बांबू पासून बिर्याणी तयार करण्यासाठी भांड बी बांबूचंच, ऐकलं का, आणि खाली जळण बी बांबूचंच, आणि खायची प्लेट बी बांबूचीच, आणि चमचा बी बांबूचाच. नंबर तांदूळ कशा प्रकारे तयार करता येतो, काय काय मिळतं? म्हणजे काय, तांदूळ बोला. हा, आता हा पोषक इकडे काय हा, आता ऐका मी इकडे का, मी पोषक द्रव्य सांगायला मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी नाही, परंतु नक्की नाही, ऐका ना, एक सांगतो तुम्हाला, आपल्या इकडे 25-30 रुपये किलो तांदूळ मिळतंय, 20 रुपये मिळतंय, परंतु बांबूचं तांदूळ 1600 रुपये किलो मिळते, ते आपण खाऊ शकत नाही. परंतु तुम्हाला बघायचं असेल ना तर माझ्या पैसे मी दाखवू शकतो. ठीक आहे, आता काय समाधानी आहात का? मी कालच्या बजेटच्या बाबतीत समाधानी एवढ्यासाठी आहे की भारतामध्ये मानवजात वाचवण्यासाठी आता जे प्रयत्न सुरू करण्याची गरज आहे, या सगळ्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र हा एकमेव देश आहे. तुम्ही मी जगलो तर सगळ्या गोष्टी येणार आहेत ना. आणि तुम्हाला मला जगवायला महाराष्ट्र सरकारने विज्ञानाचा आधार घेतलाय की 33% वृक्ष लागवड असल्याशिवाय, जरा एक मिनिट ऐका, 33% वृक्ष लागवड असल्याशिवाय वातावरणाचं समतोल राहणार नाही. आणि मग महाराष्ट्रातलं वातावरण समतोल ठेवण्यासाठी 33% आपणाला वृक्ष लागवड करायचे, आणि त्याच्यासाठी आपण 300 कोटी वृक्ष लागवड करणार आहे. याच्यामध्ये बांबू आणि सागवानचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि मग ही दिशा जी चालू आहे, ही दिशा देशात जगात कुठे दिसत नाही, असा आपला महाराष्ट्र आहे.